श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, परवा 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आहे. या निमित्तानंच डाऊन सिंड्रोम ही स्थिती, त्यावरचे उपचार आणि आपली जबाबदारी या आणि अशा पैलूंबद्दल आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, परवा 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिन आहे. आपल्या आसपास आपण डाऊन सिंड्रोम या स्थितीत जन्माला आलेली, म्हणजे विशेषतः मानसिक विकलांगता असलेली मुलं पाहिलीच असतील. आपल्यापैकी अनेकांना हा आजार असल्याचं वाटतं. पण वैज्ञानिक पातळीवर हा आजार नसून ही एक जनुकीय स्थिती आहे. या जास्तीच्या गुणसूत्रासह जन्माला आल्यानं ही स्थिती निर्माण होते. एका जास्तीच्या गुणसूत्रासह जन्माला आल्यानं ही स्थिती निर्माण होते. मानवी शरीरात सामान्यतः 46 गुणसूत्र असतात, पण काही बाळांमध्ये एक जास्तीचं गुणसूत्र तयार होतं आणि त्यालाच डाऊन सिंड्रोम असं म्हटलं जातं. हे जास्तीचं गुणसूत्र म्हणजे 21वं गुणसूत्र. याचीच तीनदा होणारी पुनरावृत्ती दर्शवण्यासाठीच मुद्दाम 21 मार्च म्हणजेच 21 तारीख आणि 3रा महिना हा दिवस जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात दर 1000 बालकांमागे एका बालकाला डाऊन सिंड्रोम असू शकतो, तर भारतात दरवर्षी साधारणपणे 23 ते 30 हजार बालकं या स्थितीसह जन्माला येतात. या स्थितीतील मुलांची शारीरिक वाढ आणि बौद्धिक क्षमता इतर सामान्य व्यक्तींसारखी नसते. अर्थात प्रत्येक व्यक्तीत त्याची तीव्रता वेगळी असूच शकते. दुसरं म्हणजे यावर कोणताही कायमस्वरूपी औषधोपचार उपलब्ध नाही. पण सुरुवातीच्या टप्प्यावर विविध थेरपीसारख्या उपाययोजनांमुळे अशा मुलांच्या क्षमता सुधारू शकतात, उणीवांची तीव्रता कमी होऊ शकते आणि ते स्वावलंबी होऊ शकतात. याचविषयी अधिक माहिती देत आहेत वैद्यकीय जनुकशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर अमी शहा. डाऊन सिंड्रोम हे एक प्रकारचं गुणसूत्राचं रोग आहे, ज्याच्यामध्ये 21वं गुणसूत्र नॉर्मल 2 असल्याचं जागेवरती ह्या लोकांमध्ये 3 असते. आता डाऊन सिंड्रोम खरं तर आम्ही आजार नाही सांगतो, कारण डाऊन सिंड्रोमचे खूप लोक नॉर्मल असू शकतात. जसं मी आणि तुम्ही आहे तसं नॉर्मल त्यांचं कामकाज, क्रिया वगैरे असू शकते. पण डाऊन सिंड्रोम ज्यांच्यामध्ये असते, ज्यांच्यामध्ये ते 21वं गुणसूत्र एक्स्ट्रा जास्त असते, त्यांच्यामध्ये रिस्क असतो, चान्स असतो की बाकी अंगाचे त्रास पण येऊ शकतात. आम्ही म्हणतो डाऊन सिंड्रोम मध्ये काहीही गोंधळ घडू शकते, म्हणजे की बौद्धिक क्षमताचे प्रॉब्लेम, डोळ्यांचा त्रास, ऐकायचं प्रॉब्लेम, गिळायचा त्रास, कधी कधी उंची कमी असणं, वजन न वाढणं किंवा एका वयानंतर वजन जास्त वाढणं, हृदयाचे प्रॉब्लेम, किडनीचे प्रॉब्लेम, रक्ताचे त्रास, असं प्रकारने वेगवेगळे रोग येऊ शकतात. सो एकदा आपल्याला डाऊन सिंड्रोम आहे असं समजलं तर त्या हिशोबाने आपल्याला काळजी घेता येईल, चेक करता येईल आणि चेक केल्यावरती त्याचा उपचारही आपल्याला करता येईल असं आपण म्हणू शकतो. ज्यांचा पण मध्ये हा एक्स्ट्रा 21वा गुणसूत्र असतो, त्यांच्यामध्ये आम्ही एक सॉर्ट ऑफ स्पेक्ट्रम बघतात, म्हणजे सगळे मूल एकसारखे नसतात डाऊन सिंड्रोम मधले पण. सो काय काय मुलांना त्रास जास्त असते, काय काय मुलांमध्ये या गोष्टीची तीव्रता कमी असते. एखादी तीव्रता कमी म्हणजे फक्त एवढं की चेहऱ्यावरनं थोडंसं वेगळं पण असतो, मे बी थोडेसे काही गोष्ट उशिराने करतात, जसं चालणं किंवा बोलणं, पण बाकी सगळं एखादा नॉर्मल मुलांसारखं पण असू शकते. आणि जेव्हा जास्त तीव्रता असते, ह्यासोबत आतमधल्या अंगाचे प्रॉब्लेम, बौद्धिक क्षमतामध्ये मागे असणं, अभ्यासाचे प्रॉब्लेम, हे सगळं पण एखाद्या मुलामध्ये आपण बघू शकतो. जास्त करून आपल्याला बाकी लोकांना आणि मुलांपेक्षा डाऊन सिंड्रोमचे मूल फारसा वेगळे नसतात. इनफॅक्ट हे मूल जास्त प्रेमाळू असतात, त्यांना समज जास्त असते, इमोशन्स खूप चांगले असतात. सो आपण त्यांना नॉर्मल लोकांसारखं, नॉर्मल मुलांसारखं वागू शकतो, बोलू शकतो, शिकवू शकतो. आणि माइल्ड किंवा मॉडरेट तीव्रता, म्हणजे खूप जास्त तीव्रता नसेल तर नॉर्मल शाळेत जाऊन त्यांचे व्यवसाय वगैरे पण आपण असू शकतो. आमच्याकडे खूप असे लोक आहेत जे डाऊन सिंड्रोम त्यांच्यामध्ये आहे आणि ते कोणी डान्सर आहे, कोणी बेकिंग करते, कोणी लायब्रेरियन आहे, इनफॅक्ट CA पण आहे आमचे. सो असं प्रकारने नॉर्मल लोकांसारखंच त्यांचं वागणं आणि अभ्यास, व्यवसाय आणि लाईफ स्पॅन, म्हणजे जीवाला पण जास्त धोका नसते त्यांच्यामध्ये.
आता शेवटला प्रश्न येतो की हा जर गुणसूत्राचा त्रास आहे तर ह्याच्यावरती काय उपचार आहे का? तर ह्याचं अनफॉर्च्युनेटली उत्तर आहे की काहीही जडमूळ पासून बदलायला आपल्याकडे उपचार नाहीये, ज्याच्याने ते जे एक्स्ट्रा 21वा गुणसूत्र आहे त्याला आपण काढू शकतो. अजूनपर्यंत तर नाही आला आहे, पण डेफिनेटली रिसर्च चालू आहे याचा मागे आणि मे बी पुढे जाऊन पुढचे 5 वर्ष 10 वर्ष मध्ये कदाचित ना आपल्याकडे उपचार असेल. श्रोते हो, आजच्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या आरोग्याविषयीचे धोके ओळखणं शक्य झालं आहे. अर्थात डाऊन सिंड्रोम पूर्णपणे रोखण्यासाठी कोणतीही लस नसली तरी गर्भधारणेच्या काळात काही विशिष्ट चाचण्यांद्वारे बाळ डाऊन सिंड्रोम स्थितीसह जन्माला येण्याची शक्यता किती आहे याचं निदान मात्र करता येतं. महत्त्वाचं म्हणजे या चाचण्या गर्भावस्थेच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये केल्या जात असल्यानं जन्माला येणाऱ्या बाळाच्या स्थितीबद्दल पालकांची मानसिकता तयार होणं, त्यांना योग्य निर्णय घेता येणं, अशा बाळाच्या भविष्यातील गरजांसाठी तरतूद करण्यात मदत होते. याचविषयी अधिक मार्गदर्शन करताहेत प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश राजीवडे. हृदयरोग, कर्करोग किंवा काही संसर्गजन्य रोग यांना जसा प्रिव्हेन्शन किंवा प्रतिबंध करता येतो तसा प्रतिबंध आपल्याला डाऊन सिंड्रोम या अनुवंशिक आजारासाठी दरवेळी करता येत नाही. असं जरी असलं तरीही एखादं भ्रूण किंवा पोटात असणारं बाळ यांना तो आजार असण्याची शक्यता किती आहे हे मात्र वर्तवलं जाऊ शकतं. आणि जर ती शक्यता किंवा रिस्क जास्त असेल म्हणजेच हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येत असेल तर काही निदानात्मक किंवा कन्फर्मेटिव्ह तपासणी करून आपल्याला त्याची पडताळणी करता येते. आता शक्यता आपण कशी ठरवतो तर गर्भावस्थेच्या 11 ते 14 आठवड्यांमध्ये न्यूक्लियर ट्रान्सल्युसन्सी नावाची एक सोनोग्राफी असते. ही फार विशिष्ट सोनोग्राफी असते ज्यामध्ये बाळाच्या मानेमागचं पाणी, नाकाचं हाड, हृदयाच्या ठोक्यांचा वेग, रक्तप्रवाह आणि इतर काही गोष्टींवरून आणि या सोनोग्राफी बरोबर असलेली ड्युअल मार्कर टेस्ट यांच्या संयोगाने बाळाला डाऊन सिंड्रोम असण्याची शक्यता किंवा रिस्क किती आहे हे आपल्याला समजतं. शक्यता कमी असेल तर सहसा इतर काही करण्याची आवश्यकता नसते. 90 ते 95% डाऊन सिंड्रोम असलेली बाळं या तपासणीने ओळखता येतात. याचा अर्थ 5 ते 10% डाऊन सिंड्रोमची बाळं एंटीसोनोग्राफी आणि ड्युअल मार्कर टेस्ट यातून सुटू शकतात. शेवटी या दोन्ही टेस्ट स्क्रीनिंग म्हणून पकडल्या जातात. त्या कन्फर्मेटरी किंवा खात्रीशीर टेस्ट पकडल्या जात नाहीत. गेल्या 10 ते 15 वर्षांपासून NIPT म्हणजेच सेल फ्री DNA ही रक्त चाचणी देखील पालकांसाठी उपलब्ध आहे. या रक्त चाचणीमध्ये गरोदर स्त्रीच्या रक्तातून पोटातील बाळाचा DNA तपासला जातो. NIPT द्वारे 99% डाऊन सिंड्रोम असलेली बाळं ओळखली जाऊ शकतात. ज्या स्त्रियांची एंटीसोनोग्राफी किंवा DMT तपासणी झालेली नसते अशा स्त्रिया 16व्या ते 21 आठवड्याच्या दरम्यान क्वाड्रपल मार्कर टेस्ट म्हणजेच QMT ही तपासणी करू शकतात. पण केवळ 70 ते 75%च डाऊन सिंड्रोम असलेली बाळं या तपासणीद्वारे ओळखता येतात. म्हणून QMT टेस्ट ही NT आणि DMT यापेक्षा निकृष्ट समजली जाते. केव्हा 5व्या महिन्यातील सोनोग्राफीमध्ये देखील डाऊन सिंड्रोमची शारीरिक लक्षणं दिसू शकतात. एखादं महत्त्वाचं लक्षण म्हणजेच मेजर सॉफ्ट मार्कर किंवा एकापेक्षा जास्त सौम्य लक्षणं म्हणजेच मायनर सॉफ्ट मार्कर दिसले तर गर्भजल चिकित्सेद्वारे डाऊन सिंड्रोमची पडताळणी करता येते. हे लक्षात ठेवा की एंटीसोनोग्राफी आणि ड्युअल मार्कर टेस्ट किंवा QMT किंवा NIPT या फक्त डाऊन सिंड्रोम असण्याच्या शक्यता वर्तवतात. असं जरी असलं तरीही ज्यांना डाऊन सिंड्रोमचं 100% अचूक निदान करायचं असेल त्यांना कोरियोनिक व्हायरस सॅम्पलिंग किंवा गर्भजल चिकित्सा या विशेष तपासण्या कराव्या लागतात. या तपासण्यांमध्ये डाऊन सिंड्रोम या आजाराचं अचूक निदान होत असलं तरीही एक किंचितसा धोका मात्र असतो. हजारापैकी 2 ते 3 गरोदर स्त्रियांमध्ये या तपासणीमुळे अंगावरून रक्तस्राव होणं, अंगावरून पाणी जाणे, गर्भपात होणे या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच हे निदानात्मक तपासणी NT किंवा DMT किंवा NIPT मध्ये शक्यता जर जास्त असेल म्हणजे हाय रिस्क कॅटेगरीमध्ये येत असेल किंवा इतर सबळ कारण असेल त्यांच्यासाठीच सुचवली जाते. श्रोते हो, डाऊन सिंड्रोम स्थितीतील मुलांच्या जडणघडणीत वैद्यकीय उपचारांसोबतच त्यांचे पालक आणि समाजाची भूमिका महत्त्वाची असते. मुळात अशा परिस्थितीचा आणि बाळाचा पालकांनी मनापासून स्वीकार करणं, केवळ त्यांचा आधार न बनता त्यांना प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहित करणं, समाज म्हणून केवळ सहानुभूतीऐवजी त्यांना समानतेची वागणूक देणं, या गोष्टी अशा व्यक्तींच्या जडणघडणीतला मोठा आधार ठरतात. वावर सुलभता, शिक्षण आणि रोजगार यासह त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न त्यांच्या जगण्याला सन्मानाची दिशा देतात.
त्यामुळेच तर यंदाच्या डाऊन सिंड्रोम दिनाची संकल्पना आहे एकटेपणावर एकत्र येऊन मात. याच अनुषंगानं अशाच डाऊन सिंड्रोम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाचे पालक असलेल्या कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर संजय दुधाट आणि दंतचिकित्सक डॉक्टर श्वेता दुधाट या पालक दाम्पत्यानं व्यक्त केलेल्या भावना आपण आता ऐकूयात. 21 मार्च हा वर्ल्ड डाऊन सिंड्रोम डे म्हणून ऑब्झर्व केला जातो आणि या निमित्ताने आपण या मुलांसाठी काहीतरी चांगल्या चांगल्या गोष्टींच्या योजना करतो. आपल्याला कल्पना आहेच की मानसिक दृष्ट्या जर आपण बघितलं तर या मुलांच्यासाठी काय करावं लागतं ही फार महत्वाची गोष्ट आहे. एकतर या मुलांना कसं समजून घ्यायचं ही एक कला आहे आणि ती कशी आपण व्यक्त करू शकतो हे महत्वाचं. जर त्यांना आपल्याला काय सांगतोय हे कळलंच नाही तर आपण त्यांना कसं समजून घेणार. त्याच्यामुळं त्यांच्याशी चांगला संवाद साधण्याची गरज आहे आणि हे आपणच नाही तर आपल्या कुटुंबातील सर्व लोकांनी शिकून घेतलं पाहिजे आणि त्या मुलांशी जुळून घेणं हे फार अत्यंत महत्वाचं. तसेच मानसिक दृष्ट्या जे लोक विकलांग असतात त्यांना सामान्य प्रवाहात आणि आपल्या नेहमीच्या समाजाच्या प्रवाहात चांगल्या पद्धतीने कसं आणता येईल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपल्या समाजाकडून या मुलांना स्वीकारलं जात नाही, तसेच त्यांच्या बरोबर मैत्रीही केली जात नाही. तुम्ही आता बघाल की ही मुलं जेव्हा बाहेर खेळायला जातात तर त्यांच्यावर पटकन कोणी खेळत नाही. हा फार महत्वाचा आहे आणि त्यांना ती जी गोष्ट आहे ती त्यांना खूप खटकते आणि मग त्यांना लक्षात येतं की आपण या मुलांपेक्षा खूप वेगळे आहोत. म्हणून ही जाणीव समाजात करून देणं की या मुलांसाठी आपण एक विशेष लक्ष देणं आणि त्यांना त्यांच्या पद्धतीने वागवणं ही समाजामध्ये त्याची आपण म्हणतो की अवेअरनेस हा होणं खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण बघतो की त्यांची बुद्धिमत्ता वाढवा त्याच्या मागे आपण खूप लागतो. याला 10वीच्या वर्गापर्यंत आपल्याला न्यायचंय किंवा त्याच्या पुढे न्यायचंय हा आपण अट्टास खूप करायचा प्रयत्न करतो, पण तसं करू नका. त्याच्याऐवजी त्यांचा इमोशनल क्वेश्चन किंवा आपण जे म्हणतो भावनिकता त्यांच्यामध्ये जास्त रुजवायचा प्रयत्न करा. ज्यांना जितकं तुम्ही चांगलं प्रेम द्याल, सहानुभूती द्याल, तेवढं त्यांना ती त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रोग्रेस करायला मदत करते हे लक्षात घ्या. आणि तो त्यांचा अधिकारही आहे आणि तो अधिकार आपण हिरावून घेणं योग्य नाही. सहानुभूतीपेक्षा आपण सामाजिक करुणा ही त्यांची महत्वाची गरज आहे आणि ही संवेदनशीलता सगळीकडे सार्वजनिकतेने समजून घेणं महत्वाचं आहे. आपल्या दिव्यांग आहेत त्याच्या गरजा ह्या वेगळ्या आहेत हे जेव्हा तुम्हाला लक्षात येतं त्यावेळी सगळ्यात महत्वाचं पाऊल तुम्ही उचलणं म्हणजे भावनिकरित्या खंबीर बनणं. आज बाकीच्या नॉर्मल मुलांना वाढवण्यासाठी पालकांना जे कष्ट घ्यायला लागतात त्याच्यात 5 पटीने जास्त कष्ट आपल्याला घ्यायला लागणार आहेत. ह्याची आपल्या मनाची तयारी करायची गरज आहे. नॉर्मल मुलं वर्ष सव्वा वर्षात चालायला लागतात तर आपली मुलं 4 ते 5 वर्षात चालणार आहेत हे गृहीत धरायचंय आणि त्यासाठी आपल्याला अतोनात कष्ट करायचे. त्यांच्या भावना व्यक्त करू शकत नाहीत ही मुलं, त्यांचे विचारही एवढे सुसूत्रता नसते त्याच्यामध्ये, तर त्या समजणं हे आपलं पहिलं काम आहे. म्हणजे यू बिकम देअर स्पीच. त्यांच्या ज्या भावना आहेत त्या आपल्या समजणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्यांना समजेल की आपल्या कुठल्याही गरजा जे आपल्याला पडतात त्या पार पडणं, त्या पुरवणं आपण आपल्या पालकांकडे बघू शकतो त्यासाठी. त्यामुळे तुम्ही त्यांचा सपोर्ट बनणं गरजेचं आहे आणि मग ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्या अनुषंगाने करायला लागणार आहेत, मग स्पीच थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मिक्स करणं, वेगवेगळ्या गोष्टींची आवड लावणं हे सगळं आपलं काम असतं. आणि परत एक अतिशय महत्वाचा मोलाचा मुद्दा मी सांगेन की जेव्हा घरामध्ये या मुलाला हँडल केलं जातं तेव्हा घरात तुमच्या व्यतिरिक्त ज्या बाकीच्या व्यक्ती आहेत त्या सगळ्यांमध्ये सुसूत्रता असणं गरजेचं आहे. वन मास्टर, एक माणूस असावा त्याच्यामध्ये डिसिजन घेणारा. तर घरामध्ये एक वाक्यता ठेवा, त्याच्यावर अफाट कष्ट घ्या आणि देवावर श्रद्धा ठेवा. ही मुलं नक्कीच शहाणी, मोठी, इंडिपेंडंट होतील आणि तुमच्यासाठी एक मोठा आधार बनतील. श्रोते हो, डाऊन सिंड्रोम स्थितीतल्या व्यक्तीमध्ये सामान्य व्यक्तींपेक्षा काही एक कमतरता असल्या तरी आपली सोबत आणि सहकार्य त्यांना मिळालं तर स्वतःच्या पायावर उभं राहण्या इतक्या क्षमता विकास नक्कीच साधता येतो. गरज आहे ती केवळ आपल्या पुढाकाराची. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन भावना गोखले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.